हाय गाईज, नयन पाटील वाघबेलकर ब्लॉगर. तर मी झोपलो होतो तर रोहनचा मला कॉल आला. बोलते बंदरावर बोलते लई चिमणे आलेत, सर्वजण बोलते पकडून गेलेत, लवकर बोलते भुसा काय असेल ते आपलं घेऊन ये. तर आता इथं आलो आहे मी. तर भुसा मी टाकलेला आहे बंदरावर आणि आता 2-3 दिवसात काढायचं आहे. कशी काय गुत्तील, कसं काय होणार ते तुम्हाला मी सांगतो डिटेलमध्ये सर्व. लास्टपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. चला गाईज, चिमण्या तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता. हा बघा वरती आलेला आहे गाईज. आता येतीन, येतोय, त्याला सांगितलं इथं पाक घेऊन ये. हा बघा येतीन. हाय ये मार गाईज. आता पाक मारतोय तो गाईज, पाक मारलेला आहे. तर बघूया चिमणा भेटतोय का नाही त्याच्यामध्ये. गाईज आता येतीन खाली उतरलेला आहे. बघतोय तो आता त्याच्यामध्ये चिमणा आहे का नाही. चिमणा तर त्याच्यात असायला पाहिजे माझ्या हिशोबाने. येतीन असेल का चिमणा. गाईज तू उचलत आहे तो, बघूया हाय का नाही. आणि गाईज आहे काय टेक्निक असेल याची गाईज. इथे दाखल आहे. हा बघू शकता तुम्ही, गाबोलीच आहे सांगतोय तो पूर्ण एकदम. गाईज मी येतील असाच बोलतो, चिमणा तिथं आहे. ते येतील आला पण तिथं होता, पण येतीलला चिमणा मिळालेला आहे तो. कसं वाटतं तुला येतील. चांगलं वाटतं एकदम एकदम चांगलं वाटतं त्याला गाईज एकदम. काय चिमणी बघू शकता तुम्ही येतींची, भरपूर म्हणजे भरपूर भेटलेत त्याला. काला मासा पण त्याला भेटलाय गाईज. हा बघा येतीन याची चिमणी आहेत ती. आता तो इथं पाक मारतोय गाईज. बघू आता पूर्ण एकदम बॅग बिग काय चालवली कॉलेजला. अरे माणसा पहिला दिवस आज तुमचा चिमणी पकडायचा पहिला दिवस. रोहन बघू तर पिशवी धुतोय चिमण्यांसाठी. गाईज ही आमची खाडी उघडी बघू शकता. इथून पाणी भरतो आणि इथून पाणी जातो आतमध्ये शेतात. ही बघा शेत तुम्ही बघू शकता गाईज, पूर्ण शेत. गाईज भुसा टाकलेला आम्ही पहिलाच, त्यासाठी मोबाईल न्यायला जमला नाही. त्याच्यावर आम्ही टाकलेला 4 चिमणी भेटलेली गाईज, ते दाखवतोय तुम्हाला म्हणून. गाईज बघू शकता आता तुम्ही, टाकल्या आम्हाला 4 चिमणी गुतली होती. रोहन आणि मी होतो तिथं, बघू शकता. आता धवलीत ती गाईज चिमणी तुम्ही बघू शकता गाईज. पूर्ण आणि पूर्ण गाबोलीची आहेत बघू शकता. हे बघा पूर्ण एकदम गाबोली याच्यामध्ये आहे. याला किती एकदम मोठा बघा तुम्हाला किती आहे गाईज. इथं आता मी भुसा टाकलेला आहे, तुम्हाला दाखवतो कुठं टाकलं आहे ते भुसा मी. थांबा एक मिनिट गाईज. हा बघा आमचा भुसा, एकदम पाणी तुम्ही एकदम बघू शकता, एकदम पूर्ण भरलेलं आहे पाणी एकदम. हा बघा फुल म्हणजे फुल, आणि एकदम पाणी पण एकदम पडतंय. देवाच्या कृपाने चिमणी लागली तर चांगली गोष्ट आहे. हे बघा लांब लचक टाकलेलं आहे गाईज. गाईज चाललोय आता काहीतरी खायला आणतोय, लई भूक लागली गाईज. एकदम वातावरण तुम्ही एकदम बघू शकता. आणि आपल्याला हे भेटलेलं आहे. खावायला आणायला एकदम भरपूर म्हणजे भरपूर खाऊ आणलेला तुम्ही बघू शकता. आणि बघू शकता एकदम डिक्की भरून. आणि थम्सअप पण आणलेले. रोहन करतोय बाबा खाली होता ना पाणी.
गाईज मंदिर बघू शकता नागोबा देवाचा, नागाचं मंदिर गाईज, नागोबा देव त्याला आम्ही म्हणतो. गाईज येतीन बघू शकतात फुल एकदम झारकुटीत गेलेलं आहे. गाईज रोहन सांगतोय भुसा पूर्ण वरती आलाय, म्हणजे तो खाली आम्ही लेपलेला तो पूर्ण एकदम वरती आलेला. बोलते आता काही मतलब नाही त्याचा, ते काढायला लागेल सांगतोय भुसा. तर बघूया कसं काय. हो गाईज पूर्ण एकदम हे झालेला आहे भुसा आमचा. गाईज भुसा एकदम पूर्ण वरती आलेला आहे. तर मासा पण आम्हाला लागलेला आहे एक, नाना तिथं काढतोय. रोहनला लय भूक लागली, जाम भूक लागली बाई. गाईज आता चालू भुसा काढायला, पाणी लय झालं गाईज. आता रोहन पण सांगतो काही मतलब नाही बोलते नंतर जाऊन. तर मग भुसा काढतो आणि तुम्हाला नंतर दाखवतो ते किती काय कसं गुंतले ते चिमणी. जर टेन्शन जायला आम्हाला, आमचा भुसा बी उचलला आज खाली आवरीच भेटले. पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवतो काय असते वल्गन. काय भुसा काढलेला आहे आम्ही पूर्ण, एक पण नाही गुतला म्हणजे आम्हाला भुसाला चिमणा. पूर्ण भुसा वरती आलेला गाईज, एकदम फुल मेहनत केलेली आहे आम्ही रोहन आणि मिनी. तर नेक्स्ट ब्लॉगला तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू, मेहनत एकदम चांगली करू आम्ही, चांगली तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू ब्लॉग. चला गाईज बाय. तर नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण भेटू, तेव्हा चांगला एकदम चिमणी पकडायचा एकदम मला दाखवायचा प्रयत्न करेन मी कसा काय. कारण की आता टाकायला एक पण मला चिमणा गुंतलेला नाही गाईज, थोडा नाराज आहे. तर नेक्स्ट ब्लॉगला तुम्हाला नक्कीच दाखवू, लास्टपर्यंत बघा कसा काय. एकदम चांगला असेल तर हे करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. चला बाय.